जनरली SCP-9 ह्यांना आपल्या घराची, हां. परिवाराची हां. रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीच लागते ओके. आणि घेतच असते. स्वतःही घडत घडत जातात जातात. आणि दुसऱ्यांनाही घडवत घडवत जातात. जातात. ही क्षमता SCP-9 मध्ये आहे. तर आपला एक आतला विश्व आहे आणि एक हं. बाहेर विश्व आहे. बरोबर. आपण अथ ब्रह्मांड त्याचं पिंड. त्यामुळे त्यांना वाटतं जेव्हा ते एकटे आहेत त्यांचा कनेक्शन डिवाइन बरोबर चांगला असतो. त्यांना स्वतःबरोबर बोलता येईल. पैसा, बरोबर. मटेरियल हे झालं हो, गोल हो. आणि अध्यात्म हे दोन्ही एकत्र चाललं पाहिजे तुमचं. ह्युमॅनिटेरियन म्हणजे ओके. ह्यांचं विजन ना ग्लोबल विजन असलं पाहिजे. ओके. सिम्पल. ह्यांनी फक्त हो माझंच कुटुंब, हां, हां. माझा परिवार, बरोबर. माझी फॅमिली बरोबर. इथपर्यंत तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी नाहीच आहे. तुम्हाला ठेवावीच लागेल. ह्यांना खूप गोष्टी त्रासदायक मिळतील. कोणी यांना येऊन थँक्यू नाही बोलणार आहे. आता हे अचीवर्स असतात. ओके ह्यांना ओके. अचीव्ह करायचं लाईफ. ओके. मला हे पाहिजे, त्यांना पैसा हं. पाहिजे असतो, मोठ्या लेवल ऑथॉरिटी पोझिशनवर. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं आपल्या नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, सध्या सोशल मीडियावरती अंकशास्त्राच्या मदतीने मूलांक कसा कॅल्क्युलेट करावा, भाग्यांक कसा कॅल्क्युलेट करावा आणि ह्या मूलांक भाग्यांकामुळे आपण आपला स्वभाव किंवा आपलं करिअर कसं असावं ह्याबद्दल अनेक माहिती तुम्ही ऐकली असेल. पण आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण अंकशास्त्राच्या मदतीने अजून थोडी डीप माहिती मिळवणार आहोत. म्हणजे असा कुठला नंबर आहे का की जो कॅल्क्युलेट करून आपल्याला आपल्या आयुष्याचा किंवा लाईफचा सक्सेस मंत्र मिळेल, सक्सेस पाथवे मिळेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती ह्या अंकशास्त्राबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्या म्हणजे टॅरो कार्ड रीडर, रेकी ग्रँड मास्टर, वास्तुतज्ञ, न्यूमरोलॉजिस्ट. खरं तर ह्या 4 नाही, ह्याहूनही अधिक पदव्या त्यांच्याकडे आहे आणि नॉलेज त्यांच्याकडे आहेत. त्या म्हणजे डॉक्टर मनीषा केनी. तर चला डॉक्टर मनीषा केनी यांचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या या भागाला आणि आपल्या आजच्या ह्या पॉडकास्टला सुरुवात करूया. डॉक्टर मनीषा, तुमचं पुन्हा एकदा आपल्या ह्या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये आणि नवराष्ट्र पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करते. नमस्ते. आणि खूप एक्सायटेड आहे मी, कारण ह्याच्या 2 गोष्टी आहेत. एक तर आपण म्हणजे लहानपणापासून मला आठवतं की राशी भविष्य ऐकलेलं आहे आणि राशी भविष्यानुसार आपण कोणाचं म्हणजे स्वभाव कसा आहे, तुमचं फ्युचर कसं असणार आहे हे आपल्याला कळतं. किंवा लग्न संबंध सुद्धा आपण म्हणतो की कोणी कोणाशी लग्न मॅच कसे होतात ह्या सगळ्या गोष्टी. मला विचारायचं आहे की आपण अंकशास्त्र, यू आर द न्यूमरोलॉजिस्ट, आणि त्यानुसार तुम्ही आम्हाला काय सांगू शकाल की न्यूमरोलॉजीमध्ये अंकशास्त्रानुसार मूलांक आणि भाग्यांक सोडून अजूनही काही अशी वेगळी गोष्ट आहे का की जो अंक आम्हाला काहीतरी अजून वेगळं शिकवेल आणि आम्हाला काहीतरी अजून वेगळा मार्ग कळेल आमच्या आयुष्याचा आणि तो चांगला असेल असं? पहिला परत एकदा नमस्कार आणि थँक्यू. आभार प्रकट करते की मला इथे परत यायचं एक भाग्य लाभलं. आणि आपल्या व्ह्युअर्ससाठी जसा खूप सुंदर प्रश्न आहे, तर आपण कसं गुंतलेलो असतो भाग्यांक, बरोबर. मूलांक. मूलांक. पण न्यूमरोलॉजीमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे अजून नंबर्स आहेत. ओके. ओके. मूलांक आणि भाग्यांक सोडला तरी. अच्छा. तर आज आपण ना आपल्या व्ह्युअर्ससाठी नवीन एक भाग त्याच्यातला घेऊया, ज्याला आपण म्हणतो, मी ॲटलीस्ट म्हणते, सोल एनर्जी पोर्टल नंबर. सोल एनर्जी पोर्टल नंबर. सोल म्हणजे आपली आत्मा. बरोबर. सोल एनर्जी पोर्टल. पोर्टल म्हणजे एक ऊर्जेचा एक प्रवाह. ओके. त्याचा एक नंबर असतो आणि तो आपण आज स्वतःही प्रत्येक जण पेन पेन्सिल घेऊन वही घेऊन कॅल्क्युलेट करू शकतो आणि आपण त्याबद्दल आपण आज बोलूया. आणि लोकांनाही कळेल की त्यांच्यामध्ये आज काय काय कुठला नंबर आहे जो त्यांचा सोल एनर्जी पोर्टल नंबर आहे आणि हा नंबर त्यांना सक्सेसकडे घेऊन जाऊ शकतो. किती छान. म्हणजे मुलांकाने आपण स्वभाव जाणतो, भाग्यांक सुद्धा आपल्याला हे देतं. पण हा जो तुम्ही SCP नंबर जो सांगितला, सोल एनर्जी पोर्टल नंबर, की जो आम्हाला आमच्या आयुष्याचा सोलचा, माझ्या मते पर्पज काय आहे हे आम्हाला कळेल आणि सक्सेसकडे आम्ही जाऊ. येस. सो फर्स्ट इथूनच प्रश्न सुरू होतो की हा कॅल्क्युलेट कसा करायचा? नक्कीच. तर आपण पहिला ते सोपं करूया येस. व्ह्युअर्ससाठी, की हा कॅल्क्युलेट अगदी सोपा आहे. तुम्हाला मूलांक माहिती आहे, तुमचा मूलांक घ्यायचा आहे. त्याचा जर 2 डिजिट आहे, 2 त्याच्यामध्ये अंक असतील, तर त्याला 1 ॲड करून एका अंकाला, म्हणजे 16 असेल तर 1 + 6 7 होईल. एक सिंगल ऑलरेडी आहे तर तो तसाच राहील. त्याच्यानंतर येईल मंथ, तुमचं ज्या महिन्यामध्ये तुमचा जन्म झालाय तो घ्यायचा आहे. तो पण जर सिंग्युलर असेल तर तो तसाच राहील. जर तो 2 डिजिट असेल तर त्यालाही ॲड करून सिंगल डिजिट करायचं आहे. ओके. आणि मग हा तुमचा मूलांक आणि तुमचा महिना ह्याचा जो सिंगल डिजिट आला, या दोघांची जोड करायची, बरोबर. ॲड करायचं आहे. आपण बेरीज करून तो जो नंबर येईल, अगेन सिंगल डिजिट, बरोबर. त्याच्यावरनं आपण आपला SCP नंबर ओळखतो.
ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी बर्थ डेट 1919 आहे. सो 1 + 9 इट्स ओके, तर 10. 1 तुझं 19 हां, आहे. येस. 1 आणि 9 9, ह्याचा बेरीज केली तर आपल्याला शेवटी काय येतं? 1, 20. सॉरी, 10, 9 + 1 10. 10. 10 आणि त्याचा 10चा अगेन 1 ॲड केलं तर 1 येस, येईल. म्हणजे सो मुलांक तुझा 1 झाला. मुलांक 1 झाला. बरोबर. आणि महिना काय आहे 12, तुझा? 1, 12 म्हणजे 12. 12, डिसेंबर आहे तर 12. तर 1 + 2 3. 3. ओके, आणि मग या दोघांची आपण बेरीज करणार आहोत. म्हणजे म्हणजे 1 मुलांक + 3, 1 1, आणि 3. 3, तर 1 आणि 3 ला ॲड केलं तर आपल्याला मिळतो 4. 4. तर तुझा ओके. SCP नंबर म्हणजे सोल एनर्जी पोर्टल नंबर हा 4 आहे. 4 आहे. किती छान. तर म्हणजे तू भले मुलांक तुझा 1 आहे, बरोबर. तुला जर सक्सेस पाहिजे हं. तर तुला सोल एनर्जी पोर्टल प्रमाणे त्याचे गुण अवगत करायला लागतील. त्याप्रमाणे चालायला लागेल, वागायला ओके, लागेल, ओके. तसं व्हायला लागेल, ओके. जेणेकरून तू सक्सेसपर्यंत स्वतःला नेऊ शकतेस. ओके, म्हणजे अनेकदा खरं तर असं होतं, की आपल्याला मुलांक, भाग्यांक आपण बघतो. आपण रिलेट करतो, पण तरीही आपल्याला असं वाटतं, की ठीक आहे मला कळालंय, पण तरी सक्सेस का नाही मिळत आहे? मग इथे करेक्ट, हे कुठेतरी गणित करेक्ट, चुकतंय. करेक्ट. आपल्याला आपला SCP नंबर कळायला पाहिजे येस, आणि SCP नंबरच्या जे काही गुण तुम्ही आता सांगाल, त्यानुसार आम्ही वागलं पाहिजे, म्हणजे आम्हाला येस, सक्सेस येस. मिळेल. आणि ते सुप्त अवस्थेत आपल्यामध्ये असतातच. ओके. आता हा सोल एनर्जी पोर्टल SCP नंबर आहे काय? बरोबर. हां. तर आहे. आपलं एक आतलं विश्व आहे आणि एक हं. बाहेर विश्व आहे. बरोबर. आपण म्हणतो अथ ब्रह्मांडे तथ पिंडे. बरोबर. ओके, तर तेच भाष्य मी करणार आहे, की जे बाहेर आहे ते आत आहे, ते आत आहे ते बाहेर आहे. हं. ओके, तर आपली एक सोल म्हणजे आपला जो एक आत्मा आहे त्याची जी एक एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे ओके. ती युनिव्हर्सपर्यंत पोहोचते. बरोबर. तर त्याचा कनेक्ट आपण जेव्हा बाहेरच्या युनिव्हर्स ह्या एनर्जी फ्रिक्वेन्सी ह्या नंबरनी आपल्याला मिळते. ओके. तर त्यामुळे जेव्हा आपण ह्या नंबरचे जे गुण आहेत आपल्यामध्ये जे सुप्त अवस्थेत आहेत आहेत नक्कीच, हं, हं. ते सुप्त अवस्थेत आहे. त्याला आपण जागृत करतो. कित्येक लोकांनी ऑलरेडी जागृत केलं असेल की ते तसेच वागत असतील आणि मग त्यांना वाटत असेल की मी ह्या मुलांकासारखं का नाही वागत आहे, बरोबर. मी वेगळं काहीतरी वागतोय किंवा वागते. तर ते का? तर जस्ट बिकॉज ऑफ दिस SCP नंबर. SCP नंबर. ते गुण तुमच्यामध्ये हो, ती आवड आहे मला, मला असं वाटतं बरोबर. वागावंसं किंवा मी असं वागते. तर ते का? तर बिकॉज तुमचा एक सोल एनर्जी पोर्टल नंबर जो आहे तो तुमच्याकडे आहे. तर तुम्हाला माहिती नाहीये की त्याला तुम्ही साधलं पाहिजे. त्याला ॲक्च्युली आपण एक एक केलं पाहिजे स्वतःशी, एकरूप बरोबर. केलं पाहिजे, बरोबर. जेणेकरून आपल्याला सक्सेस मिळेल. खूप छान आणि आय थिंक खूप सुंदर असणार आहे हा पॉडकास्ट, कारण हो. व्ह्युअर्स आपल्याला काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार आहे. आपण आतापर्यंत मुलांक आणि भाग्यांक खूप ऐकलेले आहेत. अनेक पॉडकास्ट ऐकले, त्यावरती आपण ते आपला स्वभाव, करिअर ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकल्यात. पण जो सोल नंबर आहे जो आपण ऐकणार आहोत तो खूप इम्पॉर्टंट मला वाटतोय. येस. आपण सुरुवात करूया 1 2 3 4 ह्या नंबर वाईजच. सपोज ज्या कोणाची मुलांक आणि भाग्यांक ह्यांची बेरीज करून मुलांक आणि महिन्याचा जो ओके, त्यांचा येस, मुलांक आणि जो म्हणजे बर्थ त्यांचं डेट बर्थ आणि मंथ. बर्थ मंथ ह्यांची प्लस करून जो काही नंबर येतो सिंगल डिजिट, तो जर का 1 असेल, SCP इज 1 असेल, तर काय असेल ह्यासाठी? ठीक आहे. तर आपण काय करूया, ह्याची जो SCP 1 आहे हां. तिथून सुरुवात करूया. हो. त्याच्यामधले मी गुणधर्म सांगते की त्यांच्यामध्ये काय आहे. म्हणजे ते रिलेट करू शकतील की हां, नक्की ते हे रिलेट आपल्यात करू आहे. शकतील. बरोबर. ऑलरेडी ज्यांची जागृत अवस्थेत आहे ते रिलेट करतीलच बरोबर. आणि जे नाही रिलेट करू शकतील त्यांनी ती अवगत करावी. बरोबर. त्या गोष्टीला लक्षात ठेवून तसं वागायचं, बनायचं, ते प्रयत्न अंमलात आणायचा प्रयत्न करायचा. त्यांची चॅलेंजेसही आपण थोडंसं डिस्कशन करू. आणि त्याच्यानंतर त्यांचा सक्सेस मंत्र म्हणजे मी एक मॅजिकल चॅन्ट देईन ओके. ॲट द एंड ऑफ एव्हरी नंबर, येस, SCP नंबर. येस. तो मॅजिकल चॅन्ट प्रत्येकाने असंही रँडमली चॅन्ट करा. काही विचार करायचा गरज नाही. हा चॅन्ट तुम्हाला नक्कीच बेनिफिट आणि अबंडन्स आणि प्रॉस्पेरिटी देईल आणि तो कधी चालता बोलता तुम्ही चॅन्ट करू शकता. ओके. ओके, तर अशा म्हणजे प्रकारे आपल्याला आपण गुणधर्म कळतील आपले, हं. त्यानुसार चॅलेंजेस काय काय असतील ते, आणि तुम्ही त्याच्यासाठी आम्हाला सोल्युशन म्हणून आम्हाला मॅजिकल चॅन्ट आपण देते. खूप छान. ओके, तर मॅम सुरू करूया नंबर 1. नंबर SCP 1. नंबर. ओके, तर SCP नंबर 1 जर तुमचा आहे तर म्हणजे तुम्ही आलात कशाला आहे, तुमचं हं. सोल पर्पज किंवा तुमचं सोल काय सांगतंय की तुम्ही इनिशिएटर बनलं पाहिजे, तुम्ही लीड केलं पाहिजे कुठली गोष्ट, तुम्ही तसं वागलं पाहिजे. भले तुम्ही 2 तुमचा मुलांक असेल तर तुम्ही थोडे कन्फ्युज्ड असाल डिसिजन मेकिंगमध्ये. नाही, तर तो जर तुमचा SCP 1 आहे तर तुम्हाला ते बाजूला ठेवून तुम्हाला असं बनावं लागेल. ओके. ओके, म्हणजे तुम्हाला इनिशिएट करावं लागेल, पुढे येऊन पुढाकार घ्यायला लागेल, ॲक्शन्स घ्यावे लागतील त्याच्या थ्रू. आणि तुम्ही जे कार्य कराल त्याच्यातून बाकीच्यांना इन्स्पायर करता आलं पाहिजे तुम्हाला. तसं काम केलं पाहिजे तुम्ही. बरोबर. तर SCP 1 वाल्यांनी नेहमी इन्स्पिरेशनल असावं दुसऱ्यांसाठी, ॲम्बिशियस
व्हावं. असलं पाहिजे. येस. नेहमी ॲम्बिशन्स असले पाहिजे तुमच्या समोर, की हे झालं नेक्स्ट काय आहे माझं ओके. गोल ambition? काय आहे? गोल ते काय आहे? पाहिजे. तुम्ही इंडिपेंडेंटली कामं विचार करा. विचारसरणी इंडिपेंडंट ऐकावं सगळ्यांचं, बरोबर. करावं मनाचं. मनाचं. ही ह्या प्रकारचं एक हे असलं पाहिजे. करेजियस असले पाहिजे. धडाडी असली पाहिजे. धाडची प्रवृत्ती हां, त्यांच्यामध्ये हां, असली हां. पाहिजे. तशाप्रमाणे. आणि कुठली गोष्ट नवीन पहिली करण्याची इनिशिएट म्हणजे काय, ही गोष्ट कोणीच नाही केली आणि मला करायची आहे. बरोबर. हे ध्येय असलं पाहिजे. तर कुठलीही गोष्ट पायनियर म्हणून पुढे येऊन करणं, हे त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. अ, नवीन बिगिनिंग्स केले पाहिजे. कुठली गोष्ट संपली का नवीन काय आता मला करायचं आहे, नवीन सुरुवात काय करायची आहे, त्याच्या पाठी लागलं पाहिजे. चॅलेंजेसला अगदी आनंदाने पुढे आलं पाहिजे. चॅलेंजेस आले का ह्या व्यक्तीने पुढे आलं पाहिजे. बरोबर. आणि त्या चॅलेंजेसला मी कसं क्रॉस करून पुढे जाऊ शकते किंवा शकतो ह्याचा विचार केला पाहिजे. त्यांना सोल्युशन हे मिळणारच. घाबरायचं नाही त्यांनी. ओके. आता ह्यांना प्रॉब्लेम काय येतो, की ह्यांना आवडत नाही दुसऱ्या कोणी काही सांगितलेलं SCP-1 वाल्यांना. त्यांना दुसऱ्याने कोणी सांगितलं, ॲडवाईस दिली, हे ऐका पण तुम्ही. अदरवाईज त्यांना ते आवडत नाही, की दुसऱ्या कोणी मला सांगावं हे केलं करायचं, हे करू नये, हे त्यांना आवडत नाही. त्यांना पण त्यांनी कधीतरी हे ऐकलं पाहिजे. ॲटलीस्ट सगळ्यांचं नाही, तुम्ही ऐका सगळ्यांचं. त्याच्यातून जे तथ्य वाटतं, की ह्याच्याने काहीतरी माझ्या लाईफमध्ये चेंज होऊ होऊ शकतं, शकतो. तिथे तरी तुम्ही ऐकलं पाहिजे. जरी तुम्ही SCP-1 असलात तरीही. प्लस ह्यांचं लाईफ काय आहे, पर्पज काय आहे सोचं, की ह्यांनी स्वतःचं सक्सेस हे स्वतः क्रिएट करायचं आहे. ओके. हे नाही विचार करता कामा, की ही लोकं येतील, मला मदत करतील, हे झालं तरच मी हे करू शकते किंवा नाही. म्हणजे स्वतःचं शिल्पकार स्वतः स्वतःचं बनायचं. शिल्पकार स्वतः बनायचं आहे. राईटली सेड. ओके. स्वतः एकला चालो रे आपण म्हणतो कधी बरोबर. तशा पद्धतीने तुम्ही तुमचा मार्ग एक कार्व करत जायचा बरोबर. आणि मग पुढे पुढे जाऊन तुम्ही सक्सेसला गाठायचं आहे. तुम्हाला कोणी थांबवू नाही शकणार त्याच्यामध्ये. ओके. आता इथे चॅलेंजेस काय येणार SCP-1 वाल्यांना, ह्यांना इगो इश्यूज आहेत. ओके. ते स्वतः सगळं करू शकतात. बरोबर. इंडिपेंडेंटली इंडिपेंडेंटली करू शकतात. Yes. तसं त्यांना वाटतं का आम्हाला गरज काहीच नाही कोणाची, मलाच सगळे करायचंय. तर इगो येऊ शकतो. तर इथे कुठेतरी त्यांना समज आली पाहिजे की नाही, इगो येता कामा नये. इगो त्यांचा दुश्मन आहे. ओके. ओके. अगदी घाई असते सगळ्या गोष्टीची. आता केलं की आता त्याचा रिझल्ट, आता झालं की पटकन झालं पाहिजे. आणि एक्सपेक्टेशन दुसऱ्यांकडनं पण तीच असते बरोबर. की फास्ट काम करा. ते नाही झालं पाहिजे. आणि अति सेल्फ फोकस्ड. ओके. स्वार्थी स्वतःशिवाय दिसत नाही काही. ओके. तर तुम्ही काय होऊ शकता, थोडे जास्त डॉमिनेट Right. कराल. Right. थोडंसं हिटलरशाहीकडे तुम्ही जाऊ शकता. ओके. ओके? डॉमिनेटिंग तर करणार तसा राजा नाही बनायचा. राजा आहात तुम्ही. तर राजा कसा, जी प्रजाला पण एकत्र घेऊन पुढे जाते. पुढे जाते. तर मासेसचा राजा बनायचं. असं नाही की मी हुकुमशाहीने राज्य करीन. प्रेमाने राज्य करा आणि तुम्हाला सक्सेस तुमचं गाठता येईल. तर हे SCP-1 वाल्यांनी वनसाठी. नक्कीच हे करावं आणि सक्सेस मिळवावं. आता यांचं सक्सेस मंत्र जसं मी म्हटलं, इनिशिएट करा, लीड करा प्रत्येक बरोबर. गोष्टीला. बरोबर. घाबरू नका. इनोव्हेटिव्ह आयडियाज आणा, नवीन नवीन आयडियाज आणा आणि इंडिपेंडेंटली डिसिजन घ्या. म्हणजे सगळ्यांचं ऐकून बरोबर. डिसिजन शेवटी बरोबर. इंडिपेंडेंटली घ्या, बरोबर. सगळ्यातलं सगळं चांगलं घेऊन. आता ह्यांच्यासाठी जर मी Magical chants. मॅजिकल चॅन्ट जर म्हणेन, तर ह्यांचा मॅजिकल चॅन्ट 1 वाल्यांसाठी आहे, ओरोसुली. आता हा मी चॅन्ट असं विचार सांगते की ज्यांचा SCP-1 आहे आणि ज्यांचा मुलांक 1 आहे, ओके. त्यांना दोघांनाही बेनिफिट देईल. ओके. ओरुसुली. हा. ओरोसुली हा. मुलांक 1 किंवा SCP-1 असेल, तर बरोबर. दोघांसाठी ओरोसुली हा चॅन्ट तुम्ही मिनिमम तरी मी म्हणेन की 1 मिनिटं, अंदाजे 1 मिनिटं, किंवा जर काउंटिंग करायचं तर ॲटलीस्ट 55 टाइम्स बरोबर. जर काउंट करून बोलायचं आहे. प्रत्येक चॅन्ट हा मिनिमम 55 टाइम्स एव्हरी डे बोला. आणि काय चेंजेस येत आहेत तुमच्या फायनान्समध्ये, वर्कमध्ये, क्लायंटेलमध्ये, हा तुम्हाला स्वतः दिसेल. खूप छान. त्याच्यामध्ये जो आपण SCP-1 बघितला, जर कोणाचे मुलांक किंवा भाग्यांक कुठलाही नंबर असू दे आणि विचार करत असेल की नाही मी शाय पर्सन आहे, हे मी डिसिजन मेकर नाही, पण हे क्वालिटीज आहेत तुमच्यामध्ये, हा. ते तुम्हाला ओळखायचे आहेत आणि तुम्ही सुद्धा SCP-1 प्रमाणे जर ते रिलेट केलं आणि काम केलं तर Exactly. आय थिंक
द सक्सेस इज युअर्स. एक्झॅक्टली. नाही तर ते अडकून राहतील ना, का बरोबर. माझा मुलांक हा आहे किंवा माझा हो, भाग्यांक हो. आहे आणि हे बहुतेक माझ्यामध्ये नाहीये. नाहीये पण ते ऍक्च्युली असेल, जर तुमचं असेल. SEP1 असेल तर बरोबर. तुम्हाला ते पुढे घेऊन जाईल आणि तुम्हाला सक्सेस पर्यंत Yes. नेऊन सोडेल. आणि मॅजिकल चॅन्ट तुम्ही जसं सांगितलं ओरोसुली या हातांना follow ओरोसुली करेल. भाग्यांक मुलांक मुलांक 1 किंवा आणि SEP1 SEP1 दोघांनाही ह्याचा बेनिफिशियल अर्थ काय असतो? ह्याच्यामध्ये अर्थ नाही, कारण का हा आपला इकडला नाहीये चॅन्ट. हे ओके. वेगळ्या लँग्वेज मधले चॅन्ट आहेत. हे सगळे वर्ड्स जे आहेत ह्याच्यामध्ये आपली एक ऊर्जा आहे, ओके. आपली एक फ्रिक्वेन्सी आहे, जी तुमच्या सबकॉन्शियस हा. जे सुप्त अवस्थेत जे हम्म. दडलेलं आहे त्याला तो बरोबर. फ्रिक्वेन्सी चालना देईल, ऍक्टिव्हेट करेल. ओके. आणि मग तुम्ही एक ती मॅग्नेट बनाल स्वतः, ज्याच्याने तुम्हाला पैसा, अबंडन्स, ग्रोथ, सक्सेस ह्या ह्याला सगळ्या तुम्ही गोष्टी स्वतःकडे पुल करू शकता. ओके. आणि ते दिसेलच तुम्हाला काही दिवसात केल्याने. सो आता आपण वळूया नेक्स्ट रेसिपी कडे, येस, जो आहे SEP2. 2. येस. ज्यांचा मुलांक ऍड करून तुम्ही जर महिना बर्थ मंथ Birth ऍड month कराल, केला. सिंगल डिजिट आलं, 2 आलं, तर तुम्ही आहात SEP2. तर तुम्ही काय ऑलरेडी तुम्ही अशी व्यक्ती आहात की जे सगळ्यांना एकत्र आणून दोघांमधले वाद मिटवणार. ओके. अच्छा, आवडत नाही त्यांना वादविवाद, तसंही आवडत नाही SEP2 Okay. वाल्यांना. खूप शांत, सेन्सिटिव्ह, इमोशनल अशी व्यक्ती असतात. खूप कोऑपरेटिव्ह असतात. म्हणजे तुम्हाला जर कोणाला मदत पाहिजे असेल तर ही व्यक्ती पहिला तयार असते मदत करायला. त्यांना आवड आहे मदत करणं, कोऑपरेशन करणं, आणि त्यांची कामही कोऑपरेशननीच होणार. बरोबर. ओके. ओके. ह्यांची ताकद काय आहे? हे इंट्युशनल आहेत. ओके. इंट्युशन आहे आहे ह्यांच्यामध्ये. याच्याकडे. ओके. शांतप्रिय आहेत. त्यांना सगळीकडे शांत पाहिजे, भांडणं नको, वाद नको, विवाद नको. ओके. तर ही त्यांची ताकद आहे. शांतप्रियता, बरोबर. इंट्युशन पॉवर, कोऑपरेशननी काम करून घेणं, सुंदर सांगड आहे ही. त्यांचे इमोशनल कनेक्ट्स, त्यांचे जेवढे कनेक्शन्स होतात SEP2 वाल्यांचे, हे सगळे इमोशनल कनेक्ट्स आहेत. ओके. ओके. डिप्लोमॅटिक आहेत. अच्छा, म्हणजे दुखवायचे नाहीये हा. डिप्लोमॅटिक आन्सर देते तसं हा. आणि हार्मनी आहे त्यांना सगळे रिलेशन्स असतात ना, नातेसंबंध सगळे असे वाटतात, सगळे गोड असावे, सगळे छान असावे, सगळे खुश असावे, असं त्यांचं ध्येय असतं. आर्टिस्टिक आहेत ही लोक. आर्ट फॉर्म आहे, त्यांना काहीतरी टॅलेंट असेल, हिडन टॅलेंट, त्यांनी ते सांगावं आपल्याला लिहून. त्यांच्यामध्ये एक नर्चरिंग रोल आहे. त्यांना आवडतं दुसऱ्यांना एक वडील बनून किंवा आई बनून लोकांना सांभाळणं. ती ममता त्यांच्यामध्ये, ती एक माणूस की आणि एकदम फॅमिली होते, तर त्यांना ते सगळ्यांनाच आपली फॅमिली बनवू शकतात किंवा तसं विचार स्वतः तरी करतात. ते खूप सॉफ्ट असतात मनातून, खूप हळवे असतात आणि इन्फ्लुएन्स खूप तगडा असतो त्यांचा. ज्यांना पण भेटतील तर समोरच्यावर त्यांचा एक धाक, एक प्रभाव पाडण्याची शक्ती ही त्यांच्यामध्ये असते. एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे या SEP2 वाल्यांची. त्याचा ते फायदा घेऊ शकतात. चॅलेंजेस कुठे होतात की एकट्याने काम नाही करू शकत. दाखवतील भरे, पण इमोशनली त्यांना कोणाची ना कोणाची साथ ही नक्कीच लागते. भले ती डिसिजन मेकिंग मध्ये असेल किंवा काही करण्यामध्ये त्यांना कोणाची तरी हेल्प लागते, सपोर्ट लागतोच. तर ते सपोर्ट लागणं वाईट नाहीये, सपोर्ट घेणं वाईट नाही. ओव्हर डिपेंडेंट होऊन राहू नये. आणि इमोशनल खूप मूड स्विंग्स होतात. ओके. आणि ते मूडनीच काम करतात. किती मोठं काम असेल, पण जर त्यांचा आज मूड नाहीये तर ते काम सोडून देतील, विच इज अ बिग नो ऍक्च्युली. ओके. त्यामुळे इमोशनली एवढे हळवे असल्यामुळे इनडिसायसिव्ह असतात. त्यांना डिसिजन घेणं जमत नाही, कन्फ्युज स्टेटमध्ये. तर तिथे कुठेतरी प्रॉब्लेम आहे. यांचा सक्सेस म्हणतात, जसं आपल्याला काय कळलं, जर यांना सक्सेसफुल व्हायचंय लाईफमध्ये, बॅलन्स आहे ना, एकदम हळवं पण नाही आणि खूप इमोशनल पण नाही. आणि त्याच्यानंतर इंट्युशन पॉवर, ह्याचा वापर करा. तुम्हाला देवाने ऑलरेडी दिले ती गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आहे, पार्टनरशिपमध्ये काम केलं पाहिजे. ओव्हर डिपेंडन्सी न करता त्याच्यामध्ये तुम्ही पार्टनरशिपने काम करा. आणि ह्यांच्यासाठी आपण चॅन्ट सांगूया, म्हणजे मुलांक 2 किंवा SEP2 लुना फॉर्च्युना तुमचा चॅन्ट आहे. मुलांक 2 किंवा SEP2 साठी लुना फॉर्च्युना. ओके. अगेन ह्याच्याने तुम्ही अट्रॅक्ट कराल अबंडन्स, प्रॉस्पेरिटी, फायनान्स. पण त्याच्यामध्ये क्लायंट्सही आले तुमचे, वर्क आले. ओके.
ऑपॉर्च्युनिटीज आल्या. म्हणजे माझ्या मते जर का ह्यात कोणाचा मुलांक 1 असेल जो स्ट्रॉंग आणि हा सगळा असेल, पण त्याचा SCP 2 असेल तर तो माणसाळू सुद्धा असेल, त्याचं Yes, बॉन्ड yes, रिलेशनशिप आणि ह्या yes. सगळ्यामध्ये Yes. खूप जास्ती त्याला हे इम्पॉर्टंट देत करेक्ट. असेल. आणि मग गोंधळ उठतो ना, तर मी बरोबर. तर 1 नंबर आहे मुलांक, हो हो मग मी काय एवढी एवढी हळवी हळवी आहे, आहे. मी कशी Yes. कन्फ्युज्ड हा आहे. म्हणजे स्ट्रॉंग आणि हळवेपणा हा दोन्ही त्यांच्यामध्ये हा असा तो मग ते बॅलन्स. कन्फ्युज होतील. बरोबर मग बरोबर त्यांना कळलं पाहिजे की नाही, मला जर पुढे जायचंय जायचंय तर मला ह्याप्रमाणे बनलं ह्याप्रमाणे पाहिजे, जायचंय, मला SCP प्रमाणे प्रमाणे बनलं बनलं पाहिजे. पाहिजे. मग एक बनून फक्त चालणार नाही. चालणार नाही. येस. पळूयात आपण मुलांक नाही SCP 3. 3 कडे. राईट. SCP 3 आहे क्रिएटर्स आहेत, हे काही गोष्ट क्रिएट करू शकतात स्वतःच्या Okay. डोक्यात. ह्यांना काही द्या असं काहीतरी जिथे त्यांना त्यांचं नॉलेज वापरायचंय Okay. आणि मग त्यांना काहीतरी बनवायचंय, क्रिएटिव्हिटी यूज करायचं, ते क्रिएटर आहेत. ओके, नेहमी हसत मस्ती करतील, मस्ती करण्यात पण 1 नंबर, एक्सप्रेसिव्ह, त्यांना एक्सप्रेस करा, प्रत्येक गोष्ट एक्सप्रेस करणार. ओके, कॅरिस्मा आहे त्यांचा एक, हो म्हणजे जे नाही येत असेल हा. तरी ते बोलू शकतात त्याबद्दल, म्हणजे हो. तो कॉन्फिडन्स पण आहे. कॉन्फिडन्स आहे ओके, त्यांच्याकडे. कारण का कम्युनिकेशन चांगलं आहे, बरोबर, त्यांना बरोबर. बोलता चांगलं येतं, काही बोलत असतील हा हा पण बोलण्याने लोक अट्रॅक्ट होतील अट्रॅक्ट त्यांच्या. होतात. राईट राईट. कसं बोलतात ह्याच्याने लोक अट्रॅक्ट होतील यांच्याकडे. तर ती पॉवर ऑफ वर्ड आहे ह्यांच्याकडे. आर्टिस्टिक आहेत. ओके, चांगले टीचर बनू शकतात, म्हणजे यांना Okay. चांगलं शिकवता येईल. काही दुसऱ्यांनाही त्यांचं म्हणजे एवढं कंटेजियस आहे ना त्यांचा आनंद, किंवा जे ते लाईफ लाईक जॉयफुल एनर्जी असते ती खूप कंटेजियस आहे. म्हणजे माणूस हताश असेल अशा ह्या SCP 3 वाल्यांना भेटला तर तोही आनंदी होऊन जाईल. ओके, तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी, तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी, जॉयफुल एनर्जी घेऊन ही लोक फिरतात. आणि नॅचरल गिफ्ट आहे, कम्युनिकेशन हे त्यांच्याकडे नॅचरली येतं, शिकून नाहीये, नॅचरली आहे ती गोष्ट. आणि चार्मिंग असतात. आता त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या त्या जॉयफुल ॲटिट्यूडनी, तेवढं एक मॅग्नेटिक एनर्जीनी ती लोक काम त्यांच्याकडे अट्रॅक्ट करतात. येस. तर त्यांना जी काही ऑपॉर्च्युनिटी, संधी मिळतात त्या सगळ्या त्यामुळे मिळतात. ओके, तर तो त्यांचा एक हातखंड आहे, तर तो वापरावा तुम्ही जर तुम्ही SCP 3 असाल तर. आणि चॅलेंजेस काय, की एवढे तुम्ही बबली वगैरे हा. असाल किंवा ह्युमरस पण आहेत, मस्ती बरोबर. जोक्स करणं बरोबर. पण त्यांना आवडतं. फोकस कुठेतरी कधीतरी त्यांचा स्कॅटर्ड असतो, distraction. स्प्रेड बरोबर. आउट असतो, इथे तिथे सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांना सगळंच बरोबर. करायचंय. बरोबर. ते कन्फ्युज पण असतात कधीतरी की काय केलं पाहिजे, मला आर्टिस्ट आहे मी, ऍक्टिंग करू का, मी टीचर बनू का, मी हे पण करू शकतो, कारण का नॉलेज सगळ्याचं आहे. तर त्यामुळे ते थोडंसं एनर्जी, फोकस त्यांचा हल्लेला असतो थोडासा, तर फोकस्ड व्हा. आणि दुसरं मी म्हणेन कन्सिस्टन्सी ठेवा, जे काही करतात एक काम कराल ते पूर्ण पण करा. बरोबर. हाफ सोडून देऊ नका. हाफ मध्ये सोडू नका आणि त्याला कम्प्लीट करा, एक लेवल पर्यंत न्या. जर तुम्ही ऍक्टिंग म्हणता तर ऍक्टिंग फील्ड मध्ये पूर्णपणे प्रयत्न करा. बरोबर. ते अर्धवट सोडून दुसरीकडे येऊ नका. तर फोकस्ड, कन्सिस्टन्सी ठेवा तुमच्या कामामध्ये. आणि फक्त वरवरचं नॉलेज घेऊ नका, डीप नॉलेज. ओके, यांनी काय केलं पाहिजे की नॉलेज हे कोण प्यायला पाहिजे. ओके, हा एवढं मला येतं म्हणजे आता मला आलं सगळं, असं हो. नाही. नॉलेज जेवढं तुम्ही घ्याल हे तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे, तुम्हाला सक्सेस तेवढी जास्त मिळेल. तर त्यामुळे ह्यांचे सक्सेस मंत्रांनी काय लक्षात ठेवायचे, एक्सप्रेसिव्ह राहा, व्हेरी गुड. ऑप्टिमिस्टिक नेहमी राहा, ते तुमचं पॉझिटिव्ह आहे. बरोबर. हा नाही, हे नाही जमलं मला, हे नाही झालं तरी ह्याच्या पुढे करेन अजून मी नॉलेज घेईन आणि इथे पुढे पोहोचेल. क्रिएटिव्हिटीला वापरा, तुमच्या कम्युनिकेशनला वापरा, तुमची ती एनर्जी जी आहे ना, पॉवर आहे ती तुमची, त्याला वापरा. ओके, आणि तुम्हाला किंवा SCP 3 किंवा मुलांक 3 ह्यांच्यासाठी जो मॅजिकल चॅन्ट आहे तो कांतू रिचिजा हे चॅन्ट करायचं त्यांना. मला नाही ह्याच्यावरून असं आठवतं की अनेक डॉक्टर आपण आज सेलिब्रिटींमध्ये बघतो, डॉक्टर निलेश साबळे वगैरे, खरं तर हे डॉक्टर आहेत बाय करिअर वाईज, म्हणजे त्यांच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता त्यांच्या मुलांकानुसार मे बी असेल, पण त्यांचा हा SCP असेल की ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी त्यांच्याकडे सुद्धा आहे. आणि त्यांना ते कळलं, आपोआप कळलं असेल ते, आणि मग त्यांनी तो मार्ग निवडला. बिकॉज दिस इज युअर पर्पज ऑफ लाईफ. आणि जसं त्यांच्याकडे कम्युनिकेशन पॉवर किंवा क्रिएटिव्हिटी आहे, आणि आतापर्यंत वाटायचं असेल की नाही आपण अभ्यासू आहे म्हणजे आपल्याकडे क्रिएटिव्हिटी नसणार, पण हा चान्स त्यांनी घेऊन बघावा, म्हणजे त्यांना सापडेल एक्झॅक्टली, ते होऊन तर बघा, करून. ओके, नक्कीच नुकसान काही नाही होणार. सो नेक्स्ट आपण SCP 4.
आता 4 SEP ज्यांचं आहे हे बिल्डर आहे. हे काही बिल्ड करू शकतो. ओके. काही बनवायचं, स्टेबिलिटी ग्राउंड आपल्याला एक तयार करायचं आहे, त्याच्यासाठी आहे. बरोबर. प्रॅक्टिकल म्हणजे Okay. प्रॅक्टिकल बना, त्याचा अर्थ प्रॅक्टिकल बिल्डर बना, प्रॅक्टिकल Yes. बना. जर तुमचा बरोबर. SCP 4 आहे बरोबर. तर तुम्ही ऑलरेडी तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही हम्म. त्या मार्गावर असाल. बरोबर. नसाल तर तुम्ही बना. म्हणजे Okay. प्रॅक्टिकॅलिटी तुमच्यामध्ये आली पाहिजे, लॉजिक Okay. वापरावं Okay. लागेल, Okay. डिसिप्लिन आणावा लागेल. लागेल. एक डिसिप्लिन स्वतःला करा की बरोबर. ह्या सिस्टमनी माझं लाईफ चालणार बरोबर. आणि त्या डिसिप्लिनला Yes, फॉलो because you करा. have to build any building. So Yes. तुम्हाला डिसिप्लिन आणणं ते महत्त्वाचं आहे. मेजरमेंट, लॉ, रूल्स, इकडले सगळे गोष्टी तुम्हाला सगळं. नॉर्म्स सगळे पाळून तुम्हाला ते बिल्डिंग करायचे. तयार करायची. येस. तर ते पाळायचे. डिसिप्लिन, लॉयल, जे करताय मग भले तुमचा बिझनेस आहे, लॉयल्टी ठेवा तुमच्या बिझनेस, प्रामाणिकपणे ते सगळं काम प्रामाणिकपणे करायचं. ते करा. लॉयली ओतून द्या स्वतःला ओतून त्याच्यामध्ये. फाउंडेशन दुसऱ्यांना पण तुम्ही मदत करू शकता ओके. की तुम्हाला फाउंडेशन त्यांना कळू शकतं की त्यांच्यामध्ये ही गोष्ट आहे, तर तुम्ही दुसऱ्यांना पण गाईड करू शकता त्यांचं फाउंडेशन बिल्ड करायला. ओके. म्हणजे तुमच्याकडे काही वेगळं टॅलेंट आहे तर ते तुम्ही त्यांना सांगू शकता, हा, त्यांच्यातलं सुद्धा टॅलेंटही ओळखू ओळखू शकता. शकता. ती राईट. ती कुवत तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये. ओके. आणि तुम्ही स्ट्रक्चर्ड जे काही गोष्टीला स्ट्रक्चर आहे, हम्म. का ही गोष्ट आपण एक आयडिया आहे बरोबर. त्याला आता अंमलात आणायची. बरोबर. ओके. बरोबर. तर माझ्या फक्त आयडिया आहे, मी फक्त विचार करते. बरोबर. पण जर 4 SCP असेल, त्याची जर फ्रेंड मी आहे, बरोबर. तर तो 4 SCP वाला मला सांगेल का नाही नाही, हे आयडिया काय, ह्याला आपण असं असं असं, तो लगेच प्लॅन बनवेल. ओके. हा, हे फर्स्ट स्टेप आहे, जाऊन ह्याला भेट, हे करायला लागेल, हे लायसन्स काढ, Right, असं right, कर. right, right. तो त्याला ऍक्च्युली अंमलात आणेल, Yes. ऍक्शन ओरिएंटेड आपण बनेल. खूप फ्रेंड सर्कल मध्ये बघत असतो की आपण जेव्हा बोलतो अरे इकडे जायचंय तर एखादा मित्र असा असतो तो कुठे काय मिळेल काय नाही मिळेल हे सगळं तुला पटकन सांगेल. WhatsApp वरती दुसऱ्या हा, मिनिटाला चल येईल. केलंस का, पाठी लागेल, येस येस. ऍक्शन टाकेल त्याच्यामध्ये. Yes. आपण असं विचार करत बसू, हा हा ठीक आहे आपण करूया बरोबर, ना, बरोबर. आता माझ्याकडे आयडिया आहे. तर येस. त्या आयडियाला इम्प्लिमेंट करण्याची कसं करायचं? शक्ती या SCP SCP 4 वाल्याकडे. तो स्ट्रक्चर करेल, बरोबर. त्याला ऑर्गनाइज्ड वे मध्ये आणेल, त्याला एक स्टेबिलिटी प्रदान करेल तो. बरोबर. ओके. आणि हार्ड वर्क. बरोबर. तर ह्यांनी काय करायला पाहिजे SCP 4? मेहनत मेहनत. होता त्याच्यामध्ये. बरोबर. ओके. रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. 4 SCP वाल्याला सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीच लागेल, ओके. सगळ्या गोष्टीची, बरोबर. कामाची, घराची, घराची, क्लायंटची, येस. सगळ्याची. सगळ्याची येस. पण त्याच्यातूनच तुम्हाला सक्सेस आहे. बरोबर. बिकॉज यू आर ऑन दॅट पोझिशन. तुमचा सोल एनर्जी पोर्टलच तो आहे, पोर्टल. ती फ्रिक्वेन्सीच ती आहे तुमची. बरोबर. तर तुम्हाला त्या अनुषंगानेच करावं लागेल. राईट. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी दुःख म्हणून नाही घ्यायची, काय आहे हा ह्याच्याने मला सक्सेस मिळणार आहे. बरोबर. तर स्ट्रक्चर आणणं, एक सॉलिड फाउंडेशन देणं, ऑर्गनाइज करणं, बरोबर. ऍक्शन ओरिएंटेड टाकणं, राईट. हार्ड वर्क टाकणं, अँड युल बी सक्सेसफुल. SCP 4. चॅलेंज काय येणार, तुम्ही खूप जिद्दी. ओके. SCP 4 वाले कधी कधी खूप ओव्हरली स्टबन बनतात, खूप जिद्द असते त्यांच्यामध्ये. नाही हे करायचं म्हणजे करायचं. तसं नाही, तिथे जर जिद्द असेल तर ठीक आहे. हा. कधी कधी चुकीच्या ठिकाणी बरोबर. असं म्हणतो ना, जी गोष्ट आपण चेंज करावी. ओके. कोणीतरी येऊन उद्या सांगेल तर ह्या पद्धतीने तू करतेस ना, हे नाही बरोबर आहे. नाही पण मला माझं राईट वाटतं. नाही, हे माझंच राईट. राईट. असं नाही, ते नाही चाललं, ते जमत बनतच नाही ती गोष्ट. मग आता कोणतरी सांगतं तर आपण करून बघूया ना. बरोबर. ते नसतात, कधी कधी ते त्याच्यामध्ये स्टबन होतात, त्याच्यामध्ये Okay. स्वतःचं नुकसान बरोबर. होणार. त्यामुळे तिथे त्यांना लक्ष लक्ष द्यायचंय. या तर ते काय म्हणा, ओव्हर कॉशियस होणार, Okay. करू की नको, इन्सिक्युरिटी जी आपण भीती. म्हणतो, हा. Yes. मग ते अगदी सगळेच गोष्टी धागे दोरे त्याचं बघत बसणार. नाही हे तर चुकीचं नाही जाणार, हेच अरे मग करणार कधी. बरोबर. तर एवढं ओव्हर कॉशियस होणं पण बरोबर नाहीये. चेंजला घाबरू नका. हो. SCP 4 वाल्याने कधीही जे लाईफमध्ये चेंजेस होत असतात ना, त्याला ओपन आर्म्सनी एम्ब्रेस करावं. Right. ठीक आहे, हे नवीन येतंय माझ्या लाईफमध्ये, हा नवीन चेंज आलाय, ह्याला मी सामोरे जाईन, काही प्रॉब्लेम नाही, आणि सामोरे जायचं. तेवढे ताकद तुमच्यामध्ये आहे. आता ह्यांना सक्सेस म्हणजे काय, सक्सेस मंत्र आहे, पॉईंट स्टेबिलिटी तुम्ही क्रिएट करा हो. स्वतःसाठी, स्वतःला लाईफमध्ये डिसिप्लिन्ड करा, लॉ अँड ऑर्डर आणा लाईफमध्ये, रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, बरोबर. तेव्हा तुम्ही छान ऑपरेट करू शकाल. बरोबर. ओके. आणि त्याच्या 4 मुलांक किंवा 4 SCP वाल्यांसाठी जो चॅन्ट आहे तो आहे टेरा ओरा. ओके. Okay. टेरा ओरा हा तुमचा चॅन्ट आहे मुलांक 4 आणि SCP 4 साठी.
ऍक्च्युली 4 मध्ये पण खूप छान गुण आहेत. म्हणजे त्यांना आयडिया दिली तर ते ऍक्शन प्लॅन तयार असतो. पण हाच ऍक्शन प्लॅन त्यांनी स्वतःसाठी वापरला तर ते नक्की सक्सेस होऊ शकतात. बिकॉज इट्स अ गॉड गिफ्ट मी म्हणेन, गॉड की जे गिफ्ट. मी एस मध्ये ऐकते आतापर्यंत मला असं वाटतं की प्रत्येकाकडे काहीतरी गॉड गिफ्ट आहे. येस. ते आपण हे सगळ्यांना सांगतोय परफेक्ट. की दिस इज युअर गॉड हे गिफ्ट. तुमच्याकडे ऑलरेडी ऑटो ऑलरेडी ट्यून आहे. पाठवलंय तुम्हाला पाठवलंय. करून. तुम्हाला फक्त ते ओळखायचंय आणि त्याच्यावरती काम बरोबर. करायचंय. त्याला फक्त ऍक्टिव्ह करायचंय येस. आणि तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्ही तेही सांगताय चॅलेंजेस, की काय हा. गोष्टी नाहीये, ते का अडतंय. येस. ते जसं की डिसिप्लिन करेक्ट. म्हणालात तुम्ही इथे म्हणालात किंवा कधी-कधी जिद्द म्हणालात, नको ती. सो ह्या गोष्टींमुळे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेणं आपण घाबरतो अनेकदा, घाबरतो. हो. की नको मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर काय म्हणतील किंवा काय राईट रॉंग होईल. तर करेक्ट. ह्या गोष्टी आपल्याला करायच्या करेक्ट. कारण का जेव्हा तुम्ही छान. रिस्पॉन्सिबिलिटी घ्याल बरोबर. तेव्हाच तर तुम्ही त्याचं आउटपुट पण आउटपुट द्याल ना. द्याल. त्याच्यापासून घाबरायचं नाहीये ना. राईट, राईट. आणि तुम्ही ऍक्शन बरोबर. घालालच त्याच्यामध्ये, रिस्पॉन्सिबिलिटी घ्याल पण. बरोबर. आणि युअर द फाउंडेशन. सो त्यासाठी तुम्हाला ते करावं लागेल. एक्झॅक्टली. आणि खूप छान पद्धतीने करतात. करतात. सो एसईपी नंबर 5 हे खूप ॲडव्हेंचरस. ह्यांच्यामध्ये एक तो ॲडव्हेंचरर असतो की मला हे पण शोधायचं आहे. ह्याच्या काही नवीन समजलं का त्यांना त्याच्या बाबतीत शोध असतो. ओके. की अच्छा हे काय आहे. मग आता आपण बघूया ह्याच्याबद्दल विचारूया. मग त्यांना स्टोरीज ऐकणं वगैरे खूप आवडतं. काहीतरी नवीन असेल ना तर ते त्यांना समजणं हे खूप आवडतं. एक्सप्लोर करणं खूप आवडतं. ट्रॅव्हल करणं खूप आवडतं. म्हणजे ते पण त्याच्यामध्ये पण नाविन्य आलं ना. नवीन जागा, नवीन लोक ह्या आल्या, नवीन गोष्टी शिकणं, क्युरियस असतात लहान मुलांसारखे. काय नवीन. आणि तेवढंच त्यांच्यामध्ये ते अडॅप्ट पण होण्याची शक्ती असते. की अच्छा हा नवीन ठिकाणी गेलो तिथेच असतं, तिथलं बनून जायचं. ठीक आहे. तर ऍडजस्ट होण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तशी आहे. ती आली पाहिजे आणि नसेल तर आणा. ओके. व्हरायटी पाहिजे त्यांना लाईफमध्ये. चेंज पाहिजे असतं. काय सेम तेच चाललंय तर कुठेतरी मग ते एक्झॉस्ट होऊन जातात. काहीतरी मग त्यांना काहीतरी ट्रॅव्हल करावंसं वाटेल, काहीतरी नवीन शिकावंसं वाटेल, काहीतरी नवीन वाचावंसं वाटेल. ओके. नाविन्य काहीतरी नवीन एक तडका पाहिजे. ती चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन तसे लगेच कम्युनिकेट काही मॅक्झिमम 5 हे असतील एसईपी 5 हे तसे पण कम्युनिकेट करणारे असतात. आणि नसतील तर त्यांनी करावं कम्युनिकेशन लोकांशी. ओके. आणि फ्रीडम लवर असतात. त्यांना असं एक स्वतःचं एक स्वातंत्र्य सगळ्या गोष्टीमध्ये पाहिजे असतं. स्पेस आपण म्हणू. ती स्पेस म्हणू शकतो की मला माझे डिसिजन्स घेण्याचं स्वातंत्र्य आहे. मला जे करायचं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यांना त्याच्यातून एक्सपिरियन्सेस घ्यायचे असतात. अनुभव त्यांना पाहिजे असतो. हे जर मी केलं तर काय अनुभव मला मिळाला. ते काहीतरी नवीनच असणार प्रत्येक वेळेला. तर त्या नाविन्यपूर्णतेसाठी ते प्रत्येक गोष्ट करत असतात. आणि ते करावं ह्याच्यातून त्यांना सक्सेस मिळत जाईल. ह्याच्यातून. आणि तो चेंज आहे तो त्यांना मोटिवेट करत राहतो पुढे जाण्यासाठी. अजून काहीतरी नवीन, अजून काहीतरी शिकण्याकडे, अजून काहीतरी क्रिएटिव्हली करण्यासाठी. तर हे झालं एसईपी 5. आता ह्यांचे काय आपण चॅलेंजेस बघूया. जर काही चेंज नाही आला तर रेस्टलेसनेस. मला कसं तरी होतंय, समजत नाहीये का असं अचानक माझं काहीच होत नाहीये. मग ते इम्पल्सिव्हली काहीतरी डिसिजन्स घेत. मग काय होणार तिथेच मिस्टेक. इम्पल्सिव्ह होऊन जाते. त्याच्यामुळे त्यांना डायरेक्शन, परफेक्ट डायरेक्शन मिळण्यासाठी हा त्यांचा इम्पल्सिव्हनेस, जे रेस्टलेसनेस आहे ह्याला थोडासा एक कंट्रोलमध्ये आणलं तर त्यांना बरोबर तो डायरेक्शन ऑफ लाईफ मिळतो. नाही तर इथेच चाललंय तिथेच चाललंय आपल्याला एक डायरेक्शन मिळतच नाही. एक रोड पाहिजे, एक डायरेक्शन आहे जे आपल्याला पुढे नेऊ शकतं. ते त्यांना कळलं पाहिजे. सक्सेस म्हणजे काय कळलं. चेंज हा चांगला गुण आहे. स्वातंत्र्य आहे त्याचा जर चांगल्या पद्धतीने उपयोग केला तो त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. ॲडव्हेंचरस होणं, त्याच्यामुळे क्युरियस होणं, नवीन शिकणं चांगली गोष्ट आहे. ओके. तर आता ह्यांच्यासाठी जर एसईपी 5 किंवा मुलांक 5 ह्यांच्यासाठी जो चॅन्ट आपण देऊया, वेंतू प्रोफेतो हा मुलांक 5 आणि एसईपी 5 साठी मॅजिकल चॅन्ट आहे. खूप छान. माझ्या मते हे जेव्हा तुम्ही सांगताय ना मला असे आजूबाजूचेच सगळे मधून आठवते की असं काही आहे की जे करिअर चेंजेस करत असतात किंवा रुटीन लाईफ मध्ये राहिले की त्यांना चेंज हवा असतो. ते लाईक 9 to 5 जॉबला कंटाळतात, मग काहीतरी वेगळं करतील. सो आय थिंक दिस इज ऑल्सो देअर कुठेतरी त्यांचा एसईपी नंबर 5 असावा. लेट्स मूव्ह टू एसईपी 6. ओके. एसईपी 6 खूप प्रेमळ. त्यांना म्हणजे प्रेम द्यायला खूप आवडतं. ओके. रिस्पॉन्सिबल असतात.
की हां बाबा ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, या हिशोबाने ते कामं करतात. फॅमिली यांच्यासाठी एक मोठा मेन अजेंडा असतो लाईफमध्ये. पहिली इज फॅमिली, प्रायोरिटी इज देअर, फॅमिली. त्यांचे परिवार. हार्मनी आवडते त्यांना, का बाबा सगळं चांगलं चांगलं, गोड गोड, छान छान चाललंय, बरोबर. ही आवड असते. हो. ब्युटी, सुंदरता, सगळीकडे त्यांना आजूबाजूला पण स्वतः पण व्यवस्थित राहतील, आजूबाजूला पण सगळं व्यवस्थित पाहिजे, हो, हो. सुंदर पाहिजे, ब्रँडेड पाहिजे, चांगलंच पाहिजे. बरोबर. सौंदर्य समजण्याची पण त्यांच्यामध्ये कला आहे. स्वतःही कलेमध्ये कुठेतरी काहीतरी आर्टिस्टिक अँगल हा त्यांच्या ओके, लाईफमध्ये असतो. ओके. स्वतःच असतील ते बरोबर. कुठल्या तरी आर्ट फॉर्मशी जोडलेले, आणि त्या आर्टला आपल्या आजूबाजूला पण घेऊन येतील. ओके. म्हणजे प्रत्येक वस्तू ही त्यांच्या आजूबाजूला, घरातली असो, ऑफिसची असो, ती व्यवस्थित चूज केलेली असते. बरोबर. बरोबर. हं, तर त्यांना एस्थेटिकली त्यांना सगळ्या गोष्टी ब्युटिफाय करायला तसंही आवडतं. ती गोष्ट त्यांच्याकडे नॅचरली आहे. ये, बरोबर. आणि ते दुसऱ्यांना ह्यांच्यामध्ये एक मी म्हणेन अध्यात्मही आहे. ओके. तेही तत्व आहे SEP6 मध्ये, की तुम्ही कुठेतरी अध्यात्माशी जोडणारच स्वतःला. जर अजूनपर्यंत नसेल, पुढे जाऊन तुम्ही स्वतःला जोडाल. पण अध्यात्मात हे नक्कीच येतात आणि यावं. चांगले टीचर हे पण बनू शकतात. आर्ट फॉर्ममध्ये कुठल्याही बरोबर, पद्धतीत बरोबर. ते टीचर्स बनू शकतात, हीलर्स बनू शकतात, गाईड करू शकतात लोकांना, गायडन्सही देऊ Guidance शकतात. देऊ तेही करू बरोबर. शकतात ते, आणि ते सक्सेसपर्यंत स्वतःला नेऊ शकतात. पण चॅलेंजेस, चॅलेंजेस. जास्त म्हणजे एवढं त्यांना कंट्रोल करायला आवडतं आपला परिवार किंवा फॅमिली किंवा कधी कधी डॉमिनेटिंग. हां, तर ते डॉमिनन्स जास्त होऊन बरोबर. जातं, बरोबर. कंट्रोलिंग होऊन जातात. बरोबर. तर तो एक थिन लाईन आहे, तो त्यांनी समजण्याची गोष्ट आहे. बरोबर. हा मेन इम्पॉर्टंट पार्टच आहे ह्यांच्याकडे. यात ह्यांच्याकडे रिलेशनशिप खूप चांगले असतील, यात सगळेच बिघडून जातील. का? कारण का तुम्ही कंट्रोलिंग आहात. ओके. तुम्ही स्वतः विचार करता स्वतःबद्दल, तसंच तुम्ही दुसऱ्यांना अपेक्षा करता की त्यांनी पण तुमच्यासारखं Same बनावं. तसं बनावं. तो हां. जिद्दपणा पण तुमच्याकडे रिलेशनशिप क्रॅशेस आणू शकतं, आणि तोच इम्पॅक्ट तुम्हाला तुम्ही जिथे तुमचा समजा बिझनेस आहे, तुमच्याकडे काम करणारा स्टाफ आहे, बरोबर. त्यांच्याबरोबर त्याच्यामुळे वादविवाद होऊ शकण्याची शक्यता आहे, जर तुम्ही कंट्रोलिंग बनाल तर, किंवा एक्सपेक्टेशन तुमचे जर त्यांच्या बाबतीत जास्त असतील. त्या बाबतीत सक्सेस काय आहे? सक्सेस मंत्र, प्रेम हा तुमचा मेन वेपन म्हणू शकते मी, शस्त्र आहे तुमच्याकडे, स्ट्रॉंग पत्ता आहे. तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता आणि त्याला पार पाडता. सर्व्हिस करणं, तुम्हाला लोकांसाठी करणं, सगळ्यांसाठी करणं, मेन म्हणजे फर्स्ट आपल्या फॅमिलीसाठी करणं, आपल्या लोकांसाठी करणं तुम्हाला आवडतं. हे तुमचे चांगले स्ट्रॉंग पॉईंट्स झाले त्याच्याबरोबर. आणि जर तुम्हाला चॅन्ट म्हणजे SEP नंबर 6 किंवा मुलांक 6 आहे, अमोरी अबंदन्जा. अमोरी अबंदन्जा फॉर मुलांक 6 किंवा SEP6 मॅजिकल चॅन्ट आहे. आपल्या परिवारामध्ये काही जण असतात की ज्यामध्ये की हा सगळ्यांना सांभाळून ठेवतो माणूस, तो असा हा माझ्यामध्ये SEP6 आहे की ज्याला फॅमिली आवडते, सगळं काही आवडतं. फक्त त्याने काम जे करायचं की जे स्वतः आपण आहोत तसं समोरचा असेल, हा थोडासा ही अपेक्षा थोडी जास्तच असेल ना. प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, जसे नंबर्स वेगळे आहेत. येस. ओके, स्वतः पण SEP7 कडे वळला. तर SEP7 हा एक शोधात आहे. ओके. नवीन नवीन गोष्टीच्या, मला ह्याचं म्हणजे गूढ विद्येच्या शोधात. ओके. प्रत्येक गोष्टीच्या आत जाणं, डीप नॉलेज. ओके. हे आहे, एक गाडी आहे, तर ते मूल पण कसं असेल की गाडी आहे, तर मला ते नाही, मला गाडीशी खेळायचं नाहीये. ते गाडीचे तुकडे तुकडे करतील आणि आतमध्ये काय आहे ते बघणं मागे जास्त इंटरेस्ट असतो, की आत काय आहे याच्या आतमध्ये, म्हणजे तोडून बिडून ते आतमध्ये काय आहे त्याच्या शोधात असणार. तसं 7 SEP नंबर आहे. ओके, सीकर आहेत. ते विचार पण करतील तर वर नाही विचार करणार, त्यांचा विचार अगदी वेगळाच असेल. ओके. आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, आम खाओ गुटली में क्या रखा है, तर त्यांना ते गुटलीबद्दल जास्त आकर्षण असेल. असं कसं त्याच्या आतमध्ये गेलं असेल ते बीज, असा त्यांचा तसं डीप थॉट असेल. ओके, इंट्युशन सुपर, इंट्युशन खूप चांगलं आहे. आणि ते प्रत्येक त्यांच्या लाईफमध्ये जे काही एक्सपिरियन्सेस येतील, त्याला सुंदर गोष्ट ही आहे की त्याला त्याची जोड ते पास्ट गोष्टीशी देते, की अच्छा ह्या गोष्टीला आता मी कसं सामोरे जाऊ, आधी माझ्या लाईफमध्ये हा एक्सपिरियन्स आलाय, त्याच्यातून मला काय शिकायला मिळालं, मग ती शिकवण मी आत्ताच्या ह्याला वापरू शकते का, या इव्हेंटसाठी किंवा या सिच्युएशनसाठी. म्हणजे आय थिंक इंट्युशन इज त्यांचं गॉड गिफ्ट येस, आणि त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे. इंट्युशनली तसंही त्यांना कळतंच बरोबर की काय होणार आहे, पण ते कधी कधी स्वतःला तो एक्सपिरियन्स घेण्याच्या
पाठीमागे लागून तो बरोबर होऊन देतात तो एपिसोड. बरोबर. त्यांना माहिती असतं हे नाही केलं पाहिजे, काही केलं पाहिजे, हो, पण हो. तो त्यांचा नेचर, त्याच्यातूनच त्यांना शिकायला मिळेल. म्हणून त्यांना एकटं राहणं आवडतं. हो. कारण त्यांना वाटतं जेव्हा ते एकटे आहेत त्यांचा कनेक्शन डिवाईन Divine बरोबर चांगला असतो. त्यांना स्वतःबरोबर बोलता येईल. एक एक स्वतःची सेल्फ talk टॉक आपण. Yes, ओके yes. तो करता येईल. रिसर्च करणं आवडतं. मग रिसर्च हा एकटेपणातच होतो. बरोबर. एकटं असेल तर मग मला रिसर्च करता येईल, बरोबर. अभ्यास करता येईल या गोष्टीचा. आणि त्यांना स्वतःबद्दल जाणून घेण्याची पण खूप जास्त इच्छा असते. ते दुसऱ्याला पण अॅनलाइज करत असतात त्यातल्या ओके. त्यात. ज्यांना भेटतात त्यांच्याबद्दल माहिती, म्हणजे त्या कसं का असं ती व्यक्ती करत असेल, काय त्याच्या मागचं कारण, त्यात डीप जाणं, बरोबर. रिसर्च. तिथे पण रिसर्च चालूच असतो. तर ती चांगली गोष्टही आहे कधी कधी, कारण कामामध्ये पण हा तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होतो. का आपण का का आपला लॉस झाला, राईट राईट. आपण हे का सक्सेसफुली इथपर्यंत नाही नेऊ नाही शकलो, नेऊ हा शकत. एनालिसिस ते करू शकते रिसर्च. आणि मग पुढल्या वेळेला हे सगळे प्रॉब्लेम्स येणार नाही, येणार नाही. कारण तुम्हाला कळलं की कुठे बरोबर. चुका झाल्यात. बरोबर आहे. आणि Challenges. त्यांचे सेन्सेस खूप जास्त आहेत. ते बोलणार Okay. कमी, हम्म, हम्म. सेन्स जास्त करू शकते. Oh. ओके. आणि नॉलेज, ज्ञान अथाह आहे, डिवाइन अंडरस्टँडिंग आहे त्यांची. ओके ओके. म्हणून ते समटाईम्स ते काही गोष्टी वर्ड्समध्ये नाही समजवू शकणार, हम्म. शब्दांमध्ये, की मला काय बोलायचंय. बरोबर. कारण का तेव्हा माणसाला बहुतेक ते असं वाटेल काहीतरी फनी, की काय हम्म, बोलतायत हम्म, हे लोक. त्यामुळे ते बोलणं जरा कमी करतात. पण त्यांना नॉलेज वरून जे आलेलं असतं, जे आत्मसात नॉलेज आहे, ते वर्ड्समध्ये नाही घालता येत, पण ते रायटिंग चांगलं करू शकतात, ओ वाव. लिहू शकतात. तर लिहू लिहिणं हे त्यांच्यासाठी खूप चांगलं खूप आहे. चांगलं आहे. चॅलेंजेस काय येतात, स्वतःला ते एकटेपणामध्ये रमून घेऊ शकतात, बरोबर. की हा मी रमलोय बरोबर. एकांतात, मला आता काही कोणाची गरज गरज नाहीये. ते करू नये. खूप जास्त ओव्हर अनालिसिस करू नये. आणि खूपच विचार, एका गोष्टीचा खूप विचार करत राहणं, हेच असंच का झालं, त्याला सोडून देऊन पुढे जा. ओके. तिथे अडकून राहू नका. सक्सेस मंत्र काय यांचं, तुमचं नॉलेज हा तुमचा मेन पत्ता आहे. पता आहे. तुमचा विश्वास डिवाइन मधला, डिवाइनचा. येस, कनेक्शन. स्ट्रॉंग पॉवर. आणि इंट्रोस्पेक्शन, म्हणजे पाठी काय झालं, त्यामुळे तर आज हे नाही झालं ना, हा विचार करण्याची क्षमता ही त्यांना नेहमी पुढे घेऊन जाते. खूप छान. कुठे मी तर नाही चुकलो, लास्ट टाइम काय झालं, आता काय झालं, ह्याच्यामधनं विचार करून त्याच्यातलं सार काढून घेणं आणि पुढे जाणं हे बेस्ट. खूप छान. आणि त्यांचा चॅन्ट, मॅजिकल Magical चॅन्ट 7ला SCP 7 आणि मुलांक 7 दोघांसाठी चॅन्ट आहे. स्पिर्दू ओरा. ओके. स्पिर्दू ओरा मॅजिकल चॅन्ट आहे. नंबर 7 SCP आणि मुलांक 7. खूप छान. मी म्हणेन मुलांक किंवा हा जो SCP 7 आहे तो स्पेशली, कारण अनेकदा आपल्याला लाईफमध्ये गोंधळ होतो आणि कोणाशी बोलावं कळत नाही. तर मी म्हणेन की जर का SCPचा कोणाचा साथ आहे, तुम्ही यू कॅन टेक अ गायडन्स फ्रॉम देम, बिकॉज दे आर व्हेरी इंट्युशन. त्यांना काही वेगळं असतं आणि ते तुम्हाला डीपली थॉट करून त्या गोष्टीबद्दल सांगू शकतील. व्हेरी नाईस. मॅम, मूव टू आवर नेक्स्ट SCP, दॅट इज नंबर 8. SCP 8. आता हे अचीवर्स असतात. ओके, ह्यांना अचीव करायचं लाईफ. ओके. मला हे पाहिजे, त्यांना पैसा हम्म. पाहिजे असतो, मोठ्या लेवल ऑथॉरिटी पोझिशनवर पोचायचं असतं, आणि ती क्षमता पण आहे ओके, म्हणजे त्यांच्याकडे. बिग गोल्स अँड दे हॅव नुसतं दॅट ड्रीम कॅपॅसिटी. नाही आहे, त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. बरोबर. एम्बिशियस आहे, एम्बिशन आहे त्यांच्याकडे. डिसिप्लिन पण आहे. ओके. बापरे, ह्यांच्यासारखं डिसिप्लिन कोणामध्ये ओ. नसतं. डिसिप्लिन पण आहे. गोल्स आहेत लाईफमध्ये, मला हे पाहिजे, हे करायचं, इथे पोचायचंय. अध्यात्म पण आहे, अरे वा, खूप छान कॉम्बिनेशन. ह्याच्यामध्ये पण अध्यात्म आहे. लिडरशिप क्वालिटी आहे. ऑर्गनाईज करू शकतात त्या गोष्टी, ओके. हे लोक गोष्टी. खूप चांगले ऑर्गनायझर्स आहेत. बिझनेस माइंड ची, हा, त्यांना कळतं बिझनेस कसा केला पाहिजे, त्याचं ॲक्युमेंट आहे त्यांना. लिडरशिप क्वालिटी असल्यामुळे म्हणा, किंवा बिझनेस ॲक्युमेंट असल्यामुळे ते नेहमी पुढेच असतात लाईफमध्ये, आणि आपोआप पुढे जातात. ओके. स्लोली जातील, पण ते जातील. चालेल. ओके. त्यांना पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटी दोन्ही गोष्टी कळतात, की मी पॉवरफुल पोझिशन पर्यंत आहे, पोचले, पण मग त्याच्यासमोर माझ्या ह्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण वाढल्यात, ओके. त्या पण मी पूर्ण केल्या पाहिजेत. तर ते तुम्ही बरोबर करू शकता आणि केलं पाहिजे. ओके. तो बॅलन्स. प्लस यांनी बॅलन्स कुठला गाठायचा आहे, पैसा म्हणजे मटेरियल हे झालं गोल, आणि अध्यात्म, हे दोन्ही एकत्र चाललं पाहिजे तुमचं. हा कुठला पण पल्लडा एक वरती खाली नाही झाला पाहिजे.
पैशाबद्दल पण विचार करा आणि अध्यात्म पण करा. फक्त अध्यात्म करू नका किंवा फक्त पैशाचा विचार करू नका. दोन्ही सायमल्टेनियसली बॅलन्स करून त्याच्यावरती चाला आणि सक्सेसला ग्रेसफुली घ्या. इगो नाही आला पाहिजे. राईट. म्हणजे काय आलं, थोडासा तरी अहंकार आला तरी हा काय काय आहे, अबंडन्सचा हा SEP नंबर आहेच ओके. की तुम्हाला देतो, मोठा बरोबर. पैसा देईल, मोठा पैसा. मोठी ऑथॉरिटी देईल, बरोबर. मोठं पोझिशन देईल. बरोबर. तर कुठेतरी तुम्हाला ग्रेसफुली ती गोष्ट करता येते. ग्राउंडेड राहावं लागेल तुम्हाला. हा पाय जमिनीला बरोबर. ठेवून तुम्हाला म्हणून अध्यात्माची सोडायची न्यायचंय. चॅलेंजेस काय येणार, या तर तुम्ही एकदम वर्कोहॉलिक होऊन जा, ओके. मेहनत फक्त काम करत प्रायोरिटी राहा. फक्त कामाला कामाला देणार नाही, बरोबर. फक्त काम करत जाईल. कंट्रोलिंग बनाल तुम्ही. मला माहिती आहे ना, मला नॉलेज सगळं आहे, हा बिकॉज तर मी सांगते तसंच झालं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही करू शकत कोणी. तर तुम्ही कंट्रोलिंग बनाल, हे तुमच्यासाठी कुठेतरी नुकसानदेह होईल. डॉमिनेटिंग बनाल, हे कुठेतरी नुकसानदेह होईल. मग ते कामामध्ये असेल, घरी असेल, बरोबर. कुठे. तर हे चॅलेंजेस तुम्हाला थोडं समजून चालावं लागेल. तर तुमचा सक्सेस मंत्र काय झाला, हम्म. पॉवर आहे तुम्हाला Yes, दिलेली. yes. ओके, सक्सेसफुल तुम्ही होणारच. आणि तुम्हाला कर्म, ह्याला बॅलन्स म्हणजे काय, अध्यात्म आणि बाकी तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज, ह्याला ग्रेसफुली बॅलन्स करायला लागेल तुम्हाला. आणि ह्याच्यासाठी जो आपण मॅजिकल मंत्र बोलूया, मॅजिकल चॅन्ट आहे, तो आहे फॉर्टाय फॉर्च्युना. म्हणजे SEP 8 किंवा मुलांक 8. फॉर्टाय फॉर्च्युना हा तुमचा मॅजिकल चॅन्ट आहे. खूप छान. मी बघू शकते, माझी एक फ्रेंड आहे, मुलांक 3 आहे, पण जर मी कॅल्क्युलेट करते तर तिचा SEP 8 येतोय. ओके, आणि असंच आहे, म्हणजे पॉवर आहे, बिग स्वप्न आहेत आणि अचीव होत आहे, त्यासाठी ऍक्शन सुद्धा आहे हो. आणि जोड आहे अध्यात्माची सुद्धा. अरे वा, म्हणजे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या रिलेटेबल होत आहेत. सुपर. खूप सुंदर. कारण जेव्हा मुलांक 3 ने बघत होतो तेव्हा फार वेगळं वाटत होतं, कारण मुलांक 3 म्हणजे हे जे गुण आहेत थोडे मला हे मुलांक 1 चे वाटतात, की अचीव करणं, ड्रीम गोल करणं, Correct. त्याला सक्सेस मिळणं. आणि Correct. मुलांक 3 बघितलं तर थोडे वेगळे आहेत. पण SEP 8 बघितला तर ते तेव्हा मॅच कळतं, होत आहेत, हा. की हा ओके मुलांक आणि तेच तिला सक्सेस देत आहेत. येस, हा. स्लोली बट शी हॅव अचीव वॉट एव्हर शी थॉट अँड हर गोल्स. व्हेरी गुड. नाउ मूव अहेड टू आवर SEP 9. लास्ट बट नॉट द Not लिस्ट the आपण least. म्हणूया ह्युमॅनिटेरियन. म्हणजे Okay. ह्यांचं विजन ना ग्लोबल विजन असलं पाहिजे. ओके. सिम्पल. ओके. ओके, ह्यांनी फक्त हो माझंच कुटुंब, हा, हा. माझा परिवार, बरोबर. माझी फॅमिली, बरोबर. इथपर्यंत तुमचं रिस्पॉन्सिबिलिटी नाहीच आहे. जर SEP 9 असेल आणि तुम्ही जर म्हणाल की माझी रिस्पॉन्सिबिलिटी फक्त माझं घर, बरोबर. फक्त माझं परिवार, ते असणारच. हा. जनरली SEP 9 ह्यांना आपल्या घराची, हा. परिवाराची हा. रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावीच लागते ओके. आणि घेतच असतील. बरोबर. पण नुसतं तिथेच थांबणार नाही, ह्यांना त्याच्यापेक्षा मोठं ते वाढवावं लागेल त्यांचा परिसर. सोशली माझं काम बनतं, मला सोशली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मला देश ह्या कम्युनिटीसाठी पण करायचं आहे, मला ह्या तबक्यातल्या लोकांसाठी पण करायचं आहे. मला म्हणजे ते वाढत गेलं पाहिजे. मग मला देशासाठी पण काहीतरी करायचं, बरोबर. मग मला हा ग्लोबल विजन आहे. ओके. ओके, तर ते सक्सेसफुल होणार. बरोबर. त्यांचा विजन छोटा ठेवून नाही, त्यांचा विजन मोठाच होत गेला पाहिजे. तो त्यांच्या जे नॉर्मल लोकांसाठी काय असतं, पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे तुमची घर, फॅमिली, तुमचा बिझनेस असेल तर बिझनेस, करिअर. ओके, इथपर्यंत नाही. ह्यांनी जर तिथपर्यंत सिमिट ठेवलं तर सक्सेस नाही मिळणार. ह्यांना त्याच्या पुढे जावं लागेल. ग्लोबल विजन काय आहे. ओके, दयाभाव, करुणा तुम्हाला ठेवावीच लागेल. ह्यांना खूप गोष्टी त्रासदायक मिळतील, कोणी यांना येऊन थँक्यू नाही बोलणार आहे, म्हणजे ह्यांनी खूप मदत करावी पण तरीही ते तुमचं काम तुम्ही करत राहा. एक्सपेक्ट करू नका की कोण येऊन तुम्हाला वा वा नेकी करो दर्या में डालो असं करायचं. पण तरी तुम्हाला करुणामय राहावं लागेल, बरोबर. तुम्हाला कंपॅशनेट राहावं लागेल, दयाभाव तुम्हाला तर दाखवायला लागेल. तुम्ही हे नाही बोलू शकत मी केलं काहीच नाही, कोणी मला केलं. ओके, आयडियलिस्टिक गोल असायला लागेल. हे माझं आयडियल आहे, हे माझे प्रिन्सिपल्स आहेत, या प्रिन्सिपल्स पासून मी ढळणार नाही, हे एथिक्स आहेत माझे. ओके, जनरस व्हावं लागेल, अगदी देण्याची वृत्ती. ज्ञान असेल ज्ञान द्या, पैसा असेल पैसा द्या. अजून काय तुम्ही जे देऊ शकता, फिजिकली मदत करू शकता कुठे कोणाला, तर तेही जाऊन करा. ओके, तर तुमच्याकडे जे देवाने दिलंय ते तुम्हाला देण्याची क्षमता, तुम्ही जेवढं द्याल न करता त्यांना थोडंसं बिग विचार, येस, मोठा, थोडासा पण नाही, मी म्हणेन खूप मोठा विचार.
त्याच्यासाठीच तुम्ही आलेला आहात. ओ ओके तोच मिशन घेऊन आलेला आहात तुम्ही. तर ते मिशन तुम्हाला पूर्ण करावंच लागेल, नाहीतर देर इज नो सक्सेस. म्हणजे हे नाही बोलू शकते मला पैशासाठी मी आता काम तुम्ही काम करा, पैसा येईल. तुम्ही लोकांसाठी काम करा, पैसा येईल, नेम फेम मिळेल, बरोबर तुम्ही ग्रो कराल. हो. ओके. ह्यांना ह्युमॅनिटेरियन म्हणजे जे काय लोकांसाठी आपण म्हणतो गांजल्या लोकांसाठी काम करणं हे सगळं आवडतच असेल बरोबर. ऍक्च्युली मी तर म्हणेन. तर त्यांना लोकांना सर्व करणं, आर्टिस्टिक पण असतात लोक, इंट्युशन खूप छान असतं, SCP-9 स्पेशली. ओके, आध्यात्मिक असतात, त्यांचं हृदय खूप मोठं असतं, तरच तर हे काम करू शकतात. बरोबर. ओके. ग्लोबल विजन मी ऑलरेडी बोलले. प्रत्येक सायकल हे खूप त्यांचं लाईफ इझी नसतं. हो. ते जे 1 ते 9चं जे सायकल मी नेहमी म्हणते ते कम्प्लीट करतात आणि ते एक वेगळी व्यक्तिमत्व बनून जातात. ओके, म्हणजे डिफरंट लेसन्स शिकून परत नवीन अध्याय. हा एक अध्याय शिकला 1 ते 9 वर्षांमध्ये, परत 9 वर्षाचा फेज आला, नवीन अध्याय. आणि ते त्याच्यातून शिकून नवीन अध्याय एवढ्या सुंदर रीते लिहितात की त्याच्यातून लोक त्यांना इन्स्पिरेशन मानायला लागतात. की हा मला या व्यक्तीसारखं बनायचंय, मला ह्यांना सपोर्ट करायचंय, मला त्यांच्याबरोबर काम करायचंय, असा विजन येतो. आणि ती लोक दुसऱ्यांना पण गाईड करतात कारण का त्यांचा अनुभव आला. तर जेव्हा ते नवीन अध्याय चालू करतात त्या आधीचे जेवढे अध्याय झाले त्याच्यातून जे त्यांना मिळालंय ते त्यांना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायला खूप आवडतं. म्हणजे दुसऱ्याला त्रास नाही झाला ते सोसत असतील तर ते तुम्ही बनताय काहीतरी की अशी व्यक्तिमत्व की जे इन्स्पायर होतील दुसऱ्यांसाठी सुद्धा. येस, म्हणजे ते स्वतःही घडत जातात आणि दुसऱ्यांनाही घडवत जातात. ही क्षमता SCP-9 मध्ये आहे. आणि चॅलेंजेस काय येणार, इमोशनली ते लिटरली खचलेले असतात. ओके. त्यांना जे आपण डिस्कस केलं त्यामुळे आहेच तसं. सॅक्रिफाईस म्हणजे त्यांना स्वतःला स्वाहा करण्याची वृत्ती असतेच. बरोबर. तरच ते करू शकतात. स्वाहाची वृत्ती असते त्यांच्यामध्ये. आणि इथे कधीतरी ते पास्ट मध्ये परत अडकून राहू शकतात सडनली कधीतरी की अच्छा एकदा माझ्याबरोबर हे आधी माझ्याबरोबर असं झालेलं आहे आणि त्याच्यातून ते परत स्टकअप होऊ शकतात. जर जी पुढे तुम्हाला सक्सेस नेते तर तुम्ही स्वतः अडथळा बनू नका त्याच्यामध्ये. तर तुम्ही पास्टला भूतकाळात स्वतःला अडकून घेऊ नका. तुम्हाला त्यांनी शिकवलंय भूतकाळाने, पुढे जा, पाठी वळून बघण्याची गरज नाही. सक्सेस मंत्र म्हणजे काय, दयाभाव. त्यांचं जे कंपॅशन आहे, दयाभाव आहे, तीच त्यांची शक्ती आहे मी म्हणेन. कम्प्लीट करणं, कुठलीही गोष्ट हातात घेतील ते कम्प्लीट करतील आणि करावं. जर ही वृत्ती नसेल तुमच्यामध्ये SCP-9 तर तुम्ही तो स्वभाव गुण उतरवा स्वतःमध्ये की जे हातात काम घेतलं ते पूर्णत्वास न्यायचं. आणि विस्डम, ज्ञान वाढवं. जे एक्सपिरियन्सेस आले त्याच्यातून मला काय ज्ञान मिळालं, बरोबर, तेच तुम्हाला पुढे मदत करणार आहे. तुमच्यासाठी SCP-9 आणि मुलांक 9 साठी मॅजिकल चॅन्ट आहे फियामा रिका. मुलांक 9 आणि SCP-9 तुमच्यासाठी चॅन्ट आहे फियामा रिका. खूप छान मॅम, खूप छान वाटलं. कारण खरं तर आपण म्हणतो ना की सूर्य राशी आणि चंद्र राशी आपण 2 गोष्टी म्हणतो. तर अंकशास्त्रानुसार सुद्धा हा SCP खूप महत्वाचा आहे. कारण मुलांक तुम्हाला तुमचा स्वभाव ह्या सगळ्या गोष्टी सांगतो, पण तुमच्या सोलचा पर्पज काय आहे आणि ह्यावरती जर काम केलं तर आय थिंक सक्सेस हा सगळा त्यांचाच असेल. आणि अचीव ज्यासाठी ते आज ह्या इथे जन्माला आलेले आहेत तो सक्सेस ते मिळवू शकतात. नक्कीच. खूप खूप पुन्हा एकदा मी धन्यवाद म्हणेन भारत नवराष्ट्राकडून. कारण आज खूप वेगळी अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली आणि अंकशास्त्रातून मुलांक, भाग्यांक त्यासोबतच माझ्या मते पहिल्यांदा हे आम्ही ऐकत असू की SCP नंबर सोल एनर्जी पोर्टल नंबर, आणि ज्यामुळे आपल्याला आपल्या लाईफचा पाथवे कळतो, आपल्या लाईफचा सक्सेस काय आहे हे आपल्याला कळतं. आणि मी जाता जाता आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना म्हणेन की तुम्ही सुद्धा तुमचा SCP नंबर कॅल्क्युलेट करून बघा आणि आम्हाला कमेंट्स करून सांगा तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी रिलेट करू शकत आहात की नाही, की तुम्हाला सुद्धा तुमचं मुलांक आणि SCP जो नंबर सांगितलाय त्यामुळे हे गुणधर्म तुम्हाला तुमच्यामध्ये सापडतायत की नाही. आणि मी म्हणेन की नक्कीच जर तुम्हाला तुमचा हा नंबर आणि गुणधर्म सापडले तर त्यावर काम करा अँड देन आपण म्हणतो स्काय इज द लिमिट असं होऊन जाईल. थँक्यू. अशाच नवनवीन मुलाखतींसोबत आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.